काँग्रेस मित्र पक्षाचे आणि ज्यांनी पाठिंबा दिला अशा सर्व संघटनेचे सन्माननीय नेते आणि इथं उपस्थित बारामतीतील मतदार बंधू भगिनींनो आणि दादांच्या जिवलग सहकारी बंधू भगिनींनो, दादांच्या अकाली जाण्यानं या बारामतीच्या मातीचं नुकसान तर झालं, न भरून येणारं नुकसान, पण ते फक्त बारामतीच्या मातीचं नाही तर महाराष्ट्राच्या मातीचं नुकसान एवढं भयंकर झालंय की ते सुद्धा भरून येणं नाही. आपल्यापैकी इतर प्रत्येकाचं, व्यासपीठावर असणाऱ्या प्रत्येकाचं आणि दादांचं एवढं नातं होतं की इथं उपस्थित असणारा आणि महाराष्ट्रात आज हे पाहणारा प्रत्येकाला वाटलं की आपला आधार आता पूर्णपणाने गेला. आणि खरंच दादांच्या जाण्याने इतके दिवस झाल्यानंतर सुद्धा क्षणाक्षणाला दादांची जाणीव होणं, दादांची उणीव भासणं ही माझ्यासारख्याला होती. आपण तर बारामतीतल्या परिवारावर, वहिनींवर, पार्थवर, जयवर यांच्यावर काय ओढावलंय हे एकीकडं, आणि दुसरीकडे ह्या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागतंय. तर खऱ्या अर्थानं माझ्या अगोदर अनेक जणांनी म्हणले की ही निवडणूक सर्वच पक्षांनी आदरणीय वैदी साहेबांना बिनविरोध निवडून द्यावं, आणि हीच खऱ्या अर्थानं या देशातील, या महाराष्ट्रातील प्रथा, परंपरा आहे की अशा पद्धतीनं एका कर्तृत्ववान नेत्याचं अकाली निधन झालं, त्या वेळेस सर्व पक्ष एकत्र येऊन त्या कुटुंबातल्या व्यक्तीला बिनविरोध निवडून दिलेलं अनेक उदाहरणं. मी खरं तर वहिनी साहेबांचे आभार मानतो की दादा गेल्यानंतर कसं तर सर्वाधिक दुःख झालं, त्यांनी दुःख आपलं बाजूला सारलं आणि हा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार माझ्या दुःखापेक्षा मोठा आहे. मला त्या